आपल्यापैकी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय माहिती का, की आपला प्रॉब्लेम नक्की काय आहे ना हेच आपल्याला माहीत नाही. म्हणजे मला टाईम मिळत नाही हा प्रॉब्लेम नाही आहे, मला मिळालेला टाईम प्रॉपरली मॅनेज करता येत नाही हा प्रॉब्लेम आहे. आणि आपण टाईम मिळत नाही असं म्हणण्यातच कितीतरी टाईम वाया घालवतो. मी बोर्डवरती जे लिहिलं आहे ना, काही जणांना वाटेल की बाय मिस्टेक लिहिलं आहे, टाईम इज नॉट मनी. बट हे बाय मिस्टेक नाही लिहिलं, जाणून बुजून लिहिलं आहे. टाईम इज नॉट मनी, कारण पैसा गेला ना तर तो परत येतो, पण वेळ गेला ना तो परत कधीच येत नाही. म्हणूनच हा वेळ वाया जाऊ नये, तुमचा दिवस तुम्हाला प्रॉपरली युटिलाइज करता यावा, तुमच्या दिवसातला प्रत्येक क्षण तुम्हाला प्रोडक्टिव्ह बनवता यावा, म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 10 टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला 100% हेल्पफुल ठरतील याची मी गॅरंटी देऊ शकते. आणि स्पेसिफिकली जे जॉब करतात आणि त्याहूनही महत्त्वाचं ज्या गृहिणी आहेत, लहान बाळ सांभाळत अभ्यास करतात, घरची जबाबदारी घेऊन अभ्यास करतात, अशा लोकांसाठी तर हा व्हिडिओ म्हणजे वरदान ठरेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आता टाईम मॅनेज करताना काही टिप्स ज्या मी तुम्हाला देणार आहे, त्यातली पहिली टिप जी आहे ती म्हणजे, कदाचित या रूलबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, परत एकदा मी तुम्हाला ते सांगते. एक टेक्निक फॉलो करायची, 12-7-5, किंवा यालाच तुम्ही 8-8-8 असं डिवाइड करू शकता. याच्याबद्दल तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, पण हे ॲक्च्युली फॉलो करायला जमतं का? कठीण जातं फॉलो करायला. रिझन काय आहे? कारण आम्हाला टाईम मॅनेजमेंटच जमत नाही. आता हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. दिवसाचे असतात 24 तास, सगळ्यांना सेम मिळालेत. 12 तास जे फुल टाईम स्टडी करत आहेत त्यांनी 12 तास जे आहेत ते स्टडीसाठी द्या. 7 तासांची झोप कंपल्सरी, आणि 5 तास जे आहे ते तुमचं जे काही डेली रुटीन आहे, जे काही तुमचं काम आहे, आंघोळ, नाश्ता, जेवण, बाकी फोन, गप्पा वगैरे सगळं काही, ते 5 तासामध्ये करून घ्या. तुम्ही या वेळी गेलात तरी खूप छान पद्धतीने अभ्यास करू शकता. बट मला असं वाटतं की एवढा 12 तास खेचून अभ्यास करायची गरज नसते. इतका अभ्यास आवश्यकही नसतो. तुम्ही भले 5 तासांचा अभ्यास करत असाल, पण तो 5 तासांचा अभ्यास तुमचा प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे. त्या 5 तासामध्ये तुम्ही जे काही करताय, किंवा तो 5 तासांचा वेळ जर तुम्ही अभ्यासासाठी दिलाय, तर त्या वेळेत तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासाचं करत असायला पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की आपल्यासमोर पुस्तक असतं, पण डोक्यात दुसरंच काहीतरी असतं, आणि आपण म्हणतो की अरे मी 2 तास झाला अभ्यास करतो, पण त्या 2 तासातली एक लाईनही आपल्या डोक्यात नसते. बऱ्याचदा असं होतं की त्या वेळेमध्ये आपण जे काही वाचलं आहे, एक्झाममध्ये त्याच्यावरती प्रश्न आला तर उत्तर देता येत नाही. सो याला काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही जो पण वेळ द्याल तो तुम्हाला प्रॉपरली स्टडीसाठीच द्यायचा आहे, आणि मग कामाच्या वेळी तुम्ही काम करा. सेम तुम्ही असंच 8 तासांची झोप घेऊ शकता, 8 तास अभ्यास करू शकता, 8 तास तुमचं काम करू शकता. जर तुम्ही गृहिणी असाल तर डिवाईड करून पहा, डेफिनेटली तुम्हाला हे जमेल. मला नाही वाटत की घरातल्या कामाला तुम्हाला 8 तासांचा कालावधी लागत असेल. स्वयंपाक असेल, धुणं असेल, भांडी असेल, झाडू मारणं असेल, 8 तासांचा वेळ तर निश्चितपणे लागत नाही. बट स्टील जरी तुम्ही 8 तास दिले तरीसुद्धा तुमच्याकडे 8 तासांचा वेळ उरेल अभ्यासासाठी. ठीक आहे. आता हे जरी जमत नसेल तरी पुढच्या ज्या 9 टिप्स येणार आहेत त्याच्यामध्ये या प्रत्येक गोष्टीला मॅनेज करताना कसं जायचं हे तुम्हाला समजेल. याच्यापूर्वी मी तुमच्यासोबत पार्किन्सन्स लॉबद्दल बोलली आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितले की तुमच्या प्रायोरिटीज सेट असायला पाहिजेत. ज्या माणसाच्या प्रायोरिटीज सेट असतात ना, त्या माणसाला टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येत नाही. त्यासोबत मी तुमच्यासोबत पाठीमागे एक व्हिडिओ शेअर केलेला, तिथे पण मी तुम्हाला सांगितलेलं की तुमचा व्हाय क्लिअर असायला पाहिजे, की मला हे का करायचं आहे. आणि जेव्हा तुमचं ते क्लिअर असतं ना, तेव्हा निश्चितपणे तुम्ही तुमचा टाईम प्रॉपरली युटिलाइज करता आणि तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचता. सो आजच्या टिप्स थोड्या वेगळ्या आहेत, पण त्या गोष्टी इथे पण लागू पडतात. दुसरी जी टिप आहे ती म्हणजे, सायमन रेमंड म्हणून एक बिझनेसमॅन आहेत, ते असं म्हणतात की तुमचं जे काही काम आहे, जे महत्त्वाचं काम आहे ना, ते तुम्ही लवकर उरकून घेण्यावरती तुमचा कल असायला पाहिजे. म्हणजे तुमचा जो दिवस आहे ना तो सकाळी 11 वाजताच संपायला पाहिजे. आता हे कसं शक्य आहे? याचा अर्थ असा की तुम्ही ज्यावेळेला स्वतःला एक डेडलाईन देता ना, की मला या वेळेपर्यंत करायचं, जसं मी लास्ट टाईम पण तुम्हाला पार्किन्सन्स लॉचा व्हिडिओ जेव्हा मी घेतला त्याच वेळेला मी तुम्हाला म्हणजे 6 महिन्यांचा अभ्यास 2 महिन्यात कसा करायचा याच्याबद्दल मी बोलले होते. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं की
एक डेली रुटीनमधलं उदाहरण की आपल्याला ज्यावेळेला बाहेरगावी जायचं असतं त्यावेळेला जी कामं करायला आपल्याला रोज 11-12 वाजतात तीच कामं आपली सकाळी 8-9 वाजता उरकलेली असतात. का? कारण त्या दिवशी आपल्याला जायचं असतं आणि आपण पटकन व्यवस्थितपणे घाईत म्हणा पण ती कामं आपण करून घेतो आणि प्रायोरिटी वाईज कामं करतो. सेम तीच गोष्ट जर तुम्ही ठरवलं की 11 वाजता माझा दिवस संपणार आहे, 11 वाजेपर्यंत मला हे करायचं आहे, जसं की तुम्हाला बाहेर जरी कुठे जायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या फोन कॉलवरती बोलायचं आहे, तुम्ही जर डेली रुटीनमध्ये हे बसवलं ना की आजचं जे काही माझं स्टडी टार्गेट आहे मला 11 वाजेपर्यंत ॲटलिस्ट त्याच्यातला एवढा पार्ट तरी कंप्लीट करायचा, डेफिनेटली तुम्ही ते करू शकाल. कारण पार्किन्सन्स लॉ काम करतो. तुम्ही जेवढा वेळ दिला त्याला तो वेळ तुम्हाला तिथे होणार आहे, म्हणजे तेवढाच वेळ तुम्हाला त्या कामाला लागणार आहे. त्यामुळे हा वेळ देऊन पहा, तुम्ही ॲटोमॅटिकली बाकी सगळ्या गोष्टी मागे टाकाल आणि प्रायोरिटीवरती हे तुमचं काम ठेवाल आणि तुम्ही ते करूनही दाखवाल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी टीप येते, ही गृहिणींसाठी लहान बाळाला सांभाळणारे जे सांभाळत ज्या अभ्यास करतात त्यांच्यासाठी गोल्डन टीप आहे. म्हणजे याच्यापेक्षा बेस्ट काहीच असू शकत नाही. ठीक आहे. सो तुमच्याकडे कोणी ना कोणीतरी एक हेल्पिंग हँड असतो. जसं की बऱ्याचदा तो आपल्याला दिसत नाही, तो अदृश्य असतो पण तो असतो. आता म्हणजे काय, बऱ्याचदा उठल्यापासून झोपेपर्यंत आपण जे काही काम करतोय, आपली जी काही कामं असतात, ज्या काही जबाबदाऱ्या असतात ना, याच्यामध्ये न कळतपणे आपल्याच आजूबाजूला राहून आपल्याला मदत करणारी काही माणसं असतात, पण आपल्याला कधीच ते जाणवत नाही आणि आपण त्या लोकांना कधीच ॲप्रिशिएट करत नाही. आणि याचा परिणाम असा होतो की ते लोक पण आपल्याला हेल्प करणं बंद करतात आणि मग ज्या वेळेला ती हेल्प बंद होते आपली चिडचिड वाढायला लागते. आपल्याला कळत नाही की का होतं आणि आपल्याला असं वाटतं की मी एकटीच कधीपर्यंत सगळं करू. तुमच्या घरामध्ये म्हणजे जर तुम्ही एक आई असाल, तुमच्या घरामध्ये तुमचे मिस्टर, तुमचा नवरा, तुमची सासू किंवा तुम्ही आईकडे असाल आई, भाऊ, भावाची बायको, तुमची बहीण, तुम्ही सासरी आहात, नणंद आहे, दीर आहे, एनीबडी, कुठलीही व्यक्ती तुमचं छोट्यातलं छोटं काम जरी करत असेल, तुम्ही घरात बसलाय आणि कोणीतरी व्यक्ती घरातून बाहेर चालली आहे आणि तुम्ही जाता जाता सांगताय की दादा तेवढा दरवाजा लावून घ्याल का. त्या व्यक्तीने दरवाजा लावून घेतला. तुम्हाला फारसं मोठं काय वाटणार नाही, पण त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करा. मी समजू शकते की तुम्हाला लहान बाळ सांभाळत सगळ्या गोष्टी मॅनेज जर करायच्या असतील तर तुमची चिडचिड होणार, तुमची झोप पूर्ण नाही होणार, ऑब्व्हियसली हजारो गोष्टी असतील, तुमचे फिजिकल चेंजेस तुम्हाला त्रास देतील डेफिनेटली. पण ज्या वेळेला तुमचा हेल्पिंग हँड म्हणजे जी पण व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूला वावरणारी, ती व्यक्ती कुठल्याही पद्धतीने कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्हाला हेल्प करत असेल तर थँक्यू म्हणा. जसं की तुम्ही घरात आहात, तुमची सासूबाई कुठलंही एक छोटंसं काम करते घरातलं, झाडू मारणंच का असे ना, तुम्ही घासून ठेवलेली भांडी उचलून, भले अर्धीच भांडी का असे ना तिने फळीवरती ठेवून दिली आहेत, कपाटावरती ठेवून दिली आहेत, किंवा अर्धीच भांडी तिने घासून का ठेवलेली असे ना, पण त्यांना थँक्यू म्हणा, मनापासून ॲप्रिशिएट करा. ती व्यक्ती पुढचं काम करायला खूप जास्त उत्सुक असेल. याचं खूप चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते. माझी आजी, तिचं वय 85+ आहे, पण ती ज्या वेळेला घरी असते आणि ती ज्या वेळेला म्हणजे घरातली छोटी मोठी भरपूर कामं ती करते, पण कोणी नोटीस नाही करत की ती हे काम करते. पण तिला एक सवय आहे की तिला सगळं व्यवस्थित, म्हणजे तिला असं वाटतं की प्रॉपरली कामं व्हावीत, टाईमपास जास्त होऊ नये. म्हणजे तुम्ही हसा खेळा खिदळा काही प्रॉब्लेम नाही, पण काही गोष्टींच्या बाबतीत आता ती पहिल्या काळापासून म्हणजे ज्या काही पद्धती आहेत ती हेल्थ कॉन्शियस आहे, सगळ्या गोष्टी ना तिला असं वाटतं की व्यवस्थित व्हाव्यात म्हणून ती थोडीशी बडबड करते आणि सगळ्यांना वाटतं की काय कटकट आहे, म्हणजे आजी किती बोलत असते. पण एक दिवस आजी जर घरी नसेल तर सगळ्यांची अशी धांदल उडते ना की बापरे आज आजीने तर हे राहून गेला, आज आजीने तर ते राहून गेला, आज आजीने तर, आणि घराला शोभा नसल्यासारखं वाटतं. सो आपल्यासमोर एखादी व्यक्ती असते, आपल्याला ती कदाचित चिडचिड करते किंवा आपल्याला इरिटेट करते असं वाटू शकतं, पण ती व्यक्ती न कळतपणे तुम्हाला खूप हेल्प करत असते. अँड ट्रस्ट मी, ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करायला लागतात, तुम्हाला आतमधून जे थकल्यासारखं फील होत असतं, तुम्हाला जे आतमधून हे वाटत असते की यार सगळं काही मलाच करावं लागतं आहे आणि त्याच्यामुळे येणारं जो एक फटीग आहे, त्याच्यामुळे येणारं जे काही फ्रस्ट्रेशन आहे ना, हे कुठेतरी कमी व्हायला लागतं. इव्हन तुमचं बाळ जरी असेल, तुम्हाला कधी कधी खूप राग येत असेल की रात्रीचं जागवते, सारखं किरकिर करते, त्याच्या पाठी पळावं लागतं, बट ज्यावेळेला ते तुमच्या जवळ येतं, ज्यावेळेला तुम्ही त्याला किस करता, ज्यावेळेला तुम्हाला रिलॅक्स फील होतं, त्यावेळेला त्यालासुद्धा थँक्यू म्हणा की तुमच्या लाईफमधला एक सुंदर अनुभव आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जी तुमचं छोट्यातलं छोटं काम करते, माझा फोन चार्जिंगला लाव, छोट्यातलं छोटं काम असेल, त्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करा. तुम्हाला रिलॅक्स तर वाटेल, पण तुम्हाला खूप वेळ मिळेल
अभ्यास करण्यासाठी. कारण जो वेळ तुमचा फ्रस्ट्रेशनमध्ये जातोय, जो वेळ तुमचा टेन्शनमध्ये जातोय, जो वेळ तुमचा चिडचिडपणा करण्यात जातोय, तो वेळ तुम्ही अभ्यासात युटिलाइज कराल, कारण तुम्ही इथून शांत असाल. आणि एक ग्रेटफुलनेस जो असतो ना, तो तुम्हाला नेहमी एक कामनेस देऊन जातो. म्हणून त्याच्यासाठी ती गोष्ट करा. ही गोष्ट गृहिणींना पण लागू पडते, जे जॉब करतात त्यांना पण लागू पडते. उठल्यापासून झोपेपर्यंत जी व्यक्ती तुम्हाला अगदी छोट्यातली छोटी मदत पण करेल ना, त्या व्यक्तीला मनापासून थँक्यू म्हणा. ती व्यक्ती नेक्स्ट टाइम कदाचित तुमचं खूप मोठं कामसुद्धा करेल. ऑफिसमध्ये सुद्धा कोणी हेल्प करत असेल तर त्यांना थँक्यू बोलायला कमी पडू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथ्या टिपकडे आपण येऊयात. प्लॅन युअर डे बिफोर. हे तर मी खूप वेळा सांगितलं की समजा मला जर माहितीच नाही आहे की उद्या उठून मला काय करायचं आहे, तर मी टेन्शनमध्ये असणार. घरोघरचा वाद आहे, घरोघरचं टेन्शन आहे. यार रोज उठून काय भाजी बनवायची, एवढंच एक टेन्शन. म्हणजे लिफ्टमध्ये तेच डिस्कशन, कुठे बसलं तेच डिस्कशन, आज भाजी काय. मी असे लोक पण पाहिले, जॉब करतात. माझ्या दिदीवरून सांगते, मी जॉब करते, सकाळी लवकर जावं लागतं स्कूलला, रात्री सगळी तयारी करून ठेवते, पूर्वतयारी सगळी असते. मग रात्री झोपायच्या आधी सगळी तयारी केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तिची गडबड नाही उडत की मला हे पण करायचं ते पण करायचं, तर मी लेट होईन, आणि चिडचिड नाही होत. सो तुम्हाला जो काही अभ्यास करायचा तो तुम्हाला आधी जर माहिती असेल तर उठल्यानंतर हा विचार करण्यात तुमचा टाईम अजिबात वेस्ट होत नाही की अरे आज मी काय वाचू. बऱ्याच जणांचं असं होतं की उठल्यानंतर ठरायचं अरे काय वाचू, आणि ते ठरवण्यात इतका वेळ जातो आणि मग कळतं अरे 2 तास तर असेच वाया गेले, आता माझा अभ्यास नाही होते, 2 तास माझे वाया गेले. 2 तास वाया गेले हा विचार करण्यात पुढचे 2 तास जातात अँड देन रिग्रेट करत बसलेलो असतो आपण. सो तुमचा डे तुम्ही पहिलाच प्लॅन करून ठेवा. तुम्हाला 145 डेज चॅलेंजचे स्टडी टार्गेट्स पहाटे मिळतात 4 वाजता. सो तुम्हाला हा प्रॉब्लेम तर राहणारच नाही की मी दिवसभरात काय वाचू. बट तुमची जी बाकीची कामं असतील, कुठलंही काम असेल, एखादा महत्त्वाचा फोन कॉल करायचा आहे किंवा एखादं म्हणजे रँडम वर्क जे असतं आपलं डेली रुटीनमधलं, किंवा दुसरं एखादं काम असेल जे बाहेर जाऊन करायचं आहे, तर प्लॅन करा की मी किती वाजता जाणार आहे, मी तिथे किती वाजता गेल्यानंतर माझा टाईम सेव्ह होईल. हॉस्पिटलची व्हिजिट आहे, आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवा, म्हणजे तिथे तुमचा टाईम वेस्ट होणार नाही. बऱ्याचदा असंही होतं की म्हणजे एखादं काम असं असतं की जिथे वेळ जाणारच आहे, मग अशा वेळेला प्री प्लॅनिंग ठेवा. जसं मी आता हॉस्पिटलबद्दल बोलले की समजा तुम्ही म्हणजे काहीतरी तुमचं चेकअप आहे किंवा तब्येत ठीक नाही म्हणून तुम्ही गेलात आणि हॉस्पिटलमध्ये भली मोठी रांग आहे, म्हणजे खूप नंबर्स आहेत तुमच्या पुढे, मग तुम्ही काय कराल, तिथे नंबर दिल्यानंतर तुम्हाला बसून तर राहावं लागेल ना, ऑप्शनच नाही आहे काय. मग त्यावेळेला तुमची जी छोटी डायरी आहे नोट्सची किंवा काही पॉईंट्स आहेत ते सोबत ठेवा, किंवा फोन तर येणे हा आपल्यासोबत असतो, पण आपल्याला त्याच्यात पण कमीपणा वाटतो अरे सगळ्यांसमोर कसं बघत बसू. काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येकजण फोनवरती काही ना काहीतरी पाहत असतो ना. तुम्ही तुमचे लेक्चर्स पहा, तुम्ही तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड काहीतरी पहा, 1-2 पॉईंट का होईना तुम्ही कव्हर करून टाकाल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचा दिवस जर तुम्ही आधी प्लॅन केला असेल तर डेफिनेटली तुमचा वेळ वाया जाणार नाही. त्याच्यानंतर पुढची टीप आहे विन द मॉर्निंग विन द डे. म्हणजे आत्ता जे मी सांगितलं की जर समजा मी सकाळी उठल्यानंतर मला हेच माहिती नसेल की मला काय करायचं आहे, तर ऑब्व्हियसली माझा सकाळचा वेळ हे ठरवण्यात जाणार की मी काय करायचं, आणि तो वेळ वाया गेला की माझा आधीचा वेळ वाया गेला म्हणून परत माझा वेळ वाया जाणार आणि परत त्याच्या रिग्रेटमध्ये आणखी वेळ वाया जाणार. सो बेस्ट वे उठल्या उठल्या सकाळी महत्त्वाची जी कामं आहेत ते करून घ्या. जर तुमचं सकाळी चांगलं रुटीन बसला ना तर अख्खा दिवस छान जातो. तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या दिवसाची सकाळचं फ्रेश झाली तर अख्खा दिवस छान जातो, आणि एखादा दिवस जर उठल्या उठल्याच थोडासा खराब वाटला ना तर अख्खा दिवसच खराब जातो. म्हणूनच पहिल्यांदा तुमची मॉर्निंग जी आहे ती प्रॉपर सेट करा, दिवस तुमचा ऑटोमॅटिकली सेट होईल. मग याच्यासाठी करायचं काय, जसं मी सांगितलं की आदल्या दिवशी तुम्ही सगळं प्लॅन केलं आहे, उठल्या उठल्या त्या कामाला लागा. नो टाईमपास ॲट ऑल. उठल्या उठल्या नाही यार 5 मिनटं मोबाईल बघतो, तुमचा मोबाईल 5 मिनटात तुमच्या हातातून जाणारच नाही आहे. सो ते 5 मिनिट त्याला देऊ नका. मग 1 मिनिट स्ट्रॅटेजी तिथे अप्लाय करायचं. तुम्हाला फारच फोन पाहावासा वाटतं ना, मग म्हणायचं की नाही 1 मिनिट फक्त मी अभ्यास करेन, आणि 1 मिनिटासाठी पुस्तक घेऊन बसा. पुढचा 1 मिनिट ऑटोमॅटिकली तुमच्या त्या पुस्तकामध्ये जाईल. ठीक आहे. सो 1 मिनिट स्ट्रॅटेजी तिथे तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे डिवाइड युअर डे. म्हणजे काय होतं ना बऱ्याचदा की खूप जास्त काम आहे, मला इतकं काम करायचं, उद्या इतकं काम करायचं, हा विचार इतका त्रास देतो ना की ज्याच्यामुळे मग काहीच काम होत नाही. माझ्या बाबतीत हे खूप वेळा झालं की यार
म्हणजे किती सगळं काम आहे, सगळं असं स्टफ आहे समोर, हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं, आणि मग काहीच होत नाही. मग मी काय करते, सरळ बसते, एक रफ नोटबुक हमेशा माझ्यासोबत असते, आणि मग रफ नाही, ती ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आत्ता पण तीच माझ्यासमोर आहे, कारण मला कधी कुठेही असे फिरत असताना काही पॉईंट सुचतात, ते मी नोट डाऊन करते. सो त्या नोटबुकमध्ये ना मग मी सेग्रिगेट करते की हां एवढी सगळी कामं आहेत, तर मी नोट डाऊन करते सगळी कामं. हां हे काम करायला किती वेळ लागेल, मग याच्यातलं पहिलं कुठलं करू, प्रायोरिटीज ठरवते आणि त्याच्यानुसार करते. सो तुम्ही काय करू शकता, जर खूप सगळी कामं आहेत तर तुमच्या दिवसाला त्या कामांसाठी दिवसाचा जो टाईम आहे तो डिवाईड करा, की आज मला बाहेर जायचं आहे ना, किती वेळासाठी बाहेर जायचा, तो टाईम त्याच्यासाठी द्या. माझं घरातलं हे काम आहे ना, तो टाईम त्याच्यासाठी द्या. दिवसाला जर तुम्ही असं डिवाईड केलं सेशन्समध्ये, की सकाळचे 2 तास मी याच्यासाठी देईन, त्याच्यानंतरचे 2 तास मी याच्यासाठी देईन, आणि याच्यामध्ये अगेन जे काम तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देईल ते काम प्रायोरिटीला ठेवा. जसं की तुम्ही ठरवलं की नाही यार एक मूवी आहे आणि मला प्रचंड आवडते आणि मला ती पाहायचीच आहे, मला खूप आतून असं आहे की नाही यार मी म्हणजे पाहिजेच आहे मला ते, आणि काही केलं तर मी उद्या ती पाहणार आहे, बट त्याच्यासोबत माझं स्टडी टार्गेट पण आहे. ठीक आहे, मग मी मूवी टाईम कुठला ठेवेन, मी सकाळी उठल्या माझा अभ्यास करून घेईन, देन मग परत माझं जे काही काम असेल महत्त्वाचं ते मी करेन, आणि आता मला खूप बोर झालं आहे, माझं अभ्यासाचं पण मन नाही आहे, त्या टाईमला मी ती मूवी पाहेन. आलं लक्षात? म्हणजे तुमचा डे अशा पद्धतीने जर तुम्हाला डिवाईड करता आला तर तो जास्त प्रोडक्टिव्ह होतो. नेक्स्ट टिप जी आहे ती म्हणजे तुमचे जे डोळे आहेत त्यांची काळजी घ्या. काळजी घ्या इन द सेन्स, जर तुम्ही कंटिन्युअसली वाचत असाल, तुम्ही इवन कंटिन्युअसली फोन जरी पाहत असाल, तुम्हाला जाणवलं असेल की आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे तुम्ही कधी हा एक्सपिरियन्स घेतला आहे का, मला कमेंटमध्ये सांगा, की डोकं जाम दुखते, भयानक दुखते, आणि कितीही डोकं मसाज करा, म्हणजे काही करा, डोकं बांधून ठेवा, बाम लावा, काही फरक पडत नाही आहे. विक्स लावलं, मसाज केलं, काही केलं तरी फरकच नाही पडत आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही काही एखादी थंड पाण्याची पट्टी किंवा बटाट्याचे काप किंवा काकडीचे काप तुम्ही डोळ्यावरती ठेवले ना, की एक 10 मिनिटामध्ये पण, 10 मिनिट पण लागत नाही, 5 मिनिटांमध्ये डोकं दुखायचं राहतं. जर हे माहिती नसेल तर इथून पुढे कधी डोकं दुखलं तर हे ट्राय करून पहा. ज्यावेळेला माझं भयानक डोकं दुखत असताना तर मी हे ट्राय करते की अगदीच जर घरात काहीच नसेल, बटाटाही नाही आहे, काकडीही नाही आहे, तर जे थंड पाणी असतं ना ते एका पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये घेऊन तो ग्लास मी असं डोळ्यांवरती ठेवते. खूप रिलॅक्स वाटतं. मोस्ट ऑफ द टाईम डोळ्यामुळे जो काही ताण आलेला असतो त्याच्यामुळे आपलं डोकं दुखतं. सो तुमचे डोळे कंटिन्युअसली काम करत आहेत, पुस्तक वाचत आहेत, लेक्चर पाहत आहेत, रील्स पाहत आहेत, आजूबाजूला पाहत आहेत, इतकं काम, इतका ताण त्या डोळ्यांना आहे, तर ऑब्वियसली तुमचा म्हणजे आपण तर पोमोडोरो टेक्निक तर तुम्ही घेतलीच पाहिजे, फॉलो केली पाहिजे, की काही मिनिटांसाठी अभ्यास करा, काही मिनिटांचा ब्रेक घ्या. अभ्यासाचा कालावधी जास्त असायला पाहिजे, ब्रेक 5 मिनिटांचा असायला पाहिजे, या पद्धतीने. पण त्याचसोबत काही वेळ म्हणजे 1 तासभर वाचलं की उठा, थोडंसं नजर इकडे तिकडे फिरवा, हिरवळ दिसत असेल कुठे तर हिरवळीकडे पहा. डोळ्यांना तुमच्या रिलॅक्स करण्यासाठी आपल्या चारी बाजूला पाहणं, गोल गोल डोळे फिरवणं, हे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर थंड पाण्याने डोळे धुवा, 1-2-3 मिनिटांसाठी डोळे बंद करून बसा. या काही एक्झरसाइज आहेत, या जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप रिलॅक्स फील व्हायला लागतं, अँड देन जर तुम्हाला रिलॅक्स फील झालं तरच तुम्ही व्यवस्थित करू शकता. माझे डोळे खूप दुखतात, डोकं खूप दुखतं आणि मी डोळे चोळत चोळत अभ्यास करते, काहीही फायदा नाही. होतंय काय, डोकं दुखायचं वाटतंय, डोळ्यांवरती ताण अजून येतोय, आणि जे वाचत आहे ते मेंदूत घुसतच नाही आहे, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी 0 आहे. कुठलंही काम करताना प्रोडक्टिव्हिटी तपासा आणि त्याच्यानुसार ते काम करा. क्लिअर? त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे स्पष्ट बोलायला शिका. आता हे काय आहे, माझा आत्ता मागच्या 2 दिवसांपूर्वीचा अनुभव सांगते. आमच्याकडे एक गेस्ट आले, एक गेस्ट इन द सेन्स त्यांची अख्खी फॅमिली आली, आणि दुपारी 12-12:30च्या दरम्यान ते आले असतील, आणि मला लेक्चर रेकॉर्ड करायचं होतं, आणि मी बोलत होते घरच्यांनी की मला लेक्चर रेकॉर्ड करायचं आहे, मी हा टाईम नाही देऊ शकत, आय एम सॉरी, बट हे थोड्या वेळात जाणार आहेत. आणि मग मी गप्पा मारायला इन द सेन्स की आलेत, वेलकम करा वगैरे वगैरे. संध्याकाळचे 7 वाजले. 7 वाजेपर्यंत आमचे ते पाहुणे नातेवाईक घरातून उठलेच नाहीत. 7 वाजता मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते, आणि मला अक्षरशः इतकी चिडचिड होत होती
की त्या गप्पांमध्ये जे काही बोललो त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह तर झिरोच होतं. याचं त्याचं काढून बसणं ती गोष्ट वेगळी, पण काम कुठलंच झालं नाही. आणि म्हणजे दिवसाचा ज्या वेळेला हिशोब लावला की आपण केलं काय यार, बरं ठीक आहे, या सगळ्यातून ॲटलिस्ट माणसाला रिलॅक्स तरी वाटायला पाहिजे ना रे, हा छान आजचा दिवस छान गेला, काहीतरी म्हणजे चांगलं ऐकायला मिळो ना मिळो, बट ॲटलिस्ट टाइमपास वाल्या गप्पांमध्ये रे किती हसलो आपण, रिलॅक्स वाटलं, हे वाला होतं ना, हा फील पण नव्हता. अँड देन आय रिअलाइज की म्हणजे हे मी करते खूप वेळा, मी स्पष्टपणे बोलते, स्पष्टपणे काही गोष्टी बोलायला पाहिजेत. तुम्ही जर गृहिणी असाल, जॉब करत असाल, तुमचा टाईम जर कोणी वेस्ट करत असेल ना, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी म्हणायचं. अगदी तुम्ही त्यांना काय म्हणतो आपण त्याला, सोज्वळपणे, अगदी नम्रपणे त्यांना सांगा, तुमच्या कामाला निघून जा. लक्षात ठेवा, ज्या माणसाला तुमची काळजी आहे, तुमच्या फ्युचरची काळजी आहे, ज्या माणसाला तुमच्या कामाची काळजी आहे, तो माणूस तुमचा टाईम कधीच वेस्ट होऊ देणार आहे. आईचा फोन जर मला आला ना, आई मला म्हणते कामात आहेस का, पहिला प्रश्न विचारते, नाही अगं बोल ना, बरी आहेस का, तब्येत ठीक आहे का, हेच विचारला फोन केलं. लेक्चर नाही ना रेकॉर्ड करत आहेस, लेक्चरला चालली असं मी म्हटले, ठीक आहे तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फोन कर. आपली जी माणसं असतात ना, त्यांना आपली काळजी असते आणि त्यांना समजतं आपल्यासाठी महत्त्वाचं काय. जी माणसं तुमची नसतात ना, त्यांच्याशी तुम्ही एक तासभर जरी बोलत बसलात ना, तरीही परत ते खुश तर नसतात. काहीतरी असं बोलून तुम्हाला टेन्शन देतं, हां माहिती आहे फारच बिझी आहे आता काय, आणि मग ते कुठेतरी इरिटेट पण होतं. त्याचा परिणाम पुढच्या आपल्या कामावरती पण होतो. सो काही ठिकाणी स्पष्टपणे बोलणं गरजेचं असतं. जिथे आपला टाईम म्हणजे जिथे द्यायला पाहिजे तिथेच द्या, जिथे आवश्यक नाही आहे असंही मी म्हणत नाही की बिलकुलच देऊ नका, आवश्यक जेवढं आहे ना तेवढं द्या. एखादा फोन आला 5 मिनिटांसाठी बोलायचं आहे, दॅट इज फाईन, बोला आणि ठेवून द्या. फोन आला काय नाही, सहजच फोन केला आहे, काही महत्त्वाचं काम काहीच नाही आहे, बरं इकडचं तिकडचं थोडं रिलॅक्स होण्यासाठी म्हणून बोललो, तो फोन अर्धा तास, पाऊण तास, 1 तास चालला, अरे बापरे, 1 तासानंतर 1 तास गेला फोनमध्ये, आता मला हे करायचं आहे, प्लस त्याच्यामुळे चिडचिड झाली ती वेगळी. गृहिणींसाठी स्पेसिफिकली ही टिप आहे, तुमचा जो टाईम जातो आहे ना, पाहून ठेवा की नक्की कुठे जातो आहे. तुम्हाला इतका टाईम मिळेल ना की यार खरंच मी इतका टाईम वेस्ट करत होते असं तुम्हाला वाटेल. आणि त्याच्याशीच रिलेटेड पुढची टिप आहे ती म्हणजे नोट डाऊन, मी आज दिवसभर कुठे टाइमपास केला. माझ्याकडे 24 आवर्स आहेत, या 24 तासापैकी मी उठले किती वाजता, मी काम काय केलं, म्हणजे हे सगळ्यांसाठीच लागू होतं, मी काय काय काम केलं आणि याच्यातला किती वेळ होता तो ॲक्च्युली माझा टाइमपासमध्ये गेला. मग ते फोनवरती रील्स पाहणं असेल, उगीच एखाद्या फोनवरती निरर्थक गप्पा मारणं असेल, विनाकारण कुणाशी तरी बोलत बसणं असेल, किंवा कधी कधी काहीच नाही, उगीच उभं राहिलं आहे, काहीतरी करत बसलो आहे, काहीच नाही, काहीच कारण नाही. मी काही लोक पाहिलेत, उभं राहिलेलं असं कागद घ्यायचं आणि उगीच फाडत बसायची कागद आणि कचरा करायचा. असं किती वेळा झालं हे तुम्ही फाइंड आउट करा. तुम्हाला डेफिनेटली त्या गोष्टी सापडतील की कितीतरी टाईम आहे यार जो माझ्याकडून असाच वेस्ट होतो आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला तो टाईम सापडेल ना, देन कट इट डाऊन. तो टाईमपासवाला वेळ जो आहे ना, तो तुमच्या 24 तासातून कट करून टाका, त्याला तुम्ही कन्वर्ट करा. कशामध्ये? तुमच्या स्टडीच्या टाईममध्ये. ठीक आहे, तोच टाईम जो तुम्ही टाईमपासमध्ये घालवला आहे त्याला तुम्ही तुमच्या स्टडी टाईममध्ये कन्वर्ट करा. ॲटोमॅटिकली तुमचा स्टडी टाईम जो आहे आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ना ती वाढेल. बिलकुल 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 तुम्हाला या गोष्टीत प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, याच्यासोबत एक स्मार्ट टिप देते जाता जाता. एका वेळी एकच काम करा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण खूप सगळी कामं करतोय, बऱ्याचदा माझ्या बाबतीत पण हे होतं, पण खूप वेळा काय होतं ना की याच्यामध्ये सगळा गडबड गोंधळ होऊन बसतो. म्हणजे मी असं पाहिलं आहे घरामध्ये, वहिनींच्या बाबतीत झालेलं, चिडचिड पण होते आहे आणि मग त्याच्यामध्ये घाईघाईमध्ये काम करायचं, आदळापट सुरू आहे, ते करता करता खरकटा पाण्याचं भांडं हातातून निसटलं, घरभर पाणी झालं, रागारागात ते कसं तरी उचललं, ते बाहेर नेऊन टाकलं, मिक्सर लावलं, म्हणजे सगळी फरशी वगैरे पुसून घेतली, मिक्सरवरती काहीतरी बारीक करायचं, इतका राग आलाय, काहीतरी चालू आहे, ते पडलं म्हणून आणखी वैताग आलाय. मिक्सर चालू केला, वरचा हात प्रॉपरली बसला नाही, मिक्सरमध्ये जे काही मसाला होता तो सगळा भिंतीवरती उडाला, ते परत क्लीन करावं लागलं. तोपर्यंत कोणीतरी चहा मागितला, घाई गडबडीत कसा तरी चहा केला, घेऊन जाता जाता कब्बशी हातातून पडली आणि फुटली. आणि हे एका दिवशी घडलेले सगळ्या गोष्टी आता. आणि कशामुळे? फक्त डोकं शांत नाही, चिडचिड करायचं, ते काम तर करावंच लागणार आहे, विनाकारण वाद घालायचा नाही.
मुलींसाठी, महिलांसाठी तर हे मी खूप वेळा सांगितलं. जर तुम्हाला अभ्यास करताना कुणीतरी उठवलं घरातल्यांनी आणि तुम्हाला सांगितलं की माझ्यासाठी हे आण, तुम्ही चिडचिड जरी केली तरी तुम्हाला ते नेऊन द्यावंच लागणार आहे. तुमचा तेवढाच वेळ जाणार आहे. आणि तुम्ही शांतपणे हसत हसत जरी जाऊन दिलं तरी तेवढाच वेळ जाणार आहे. उलट चिडचिड केल्यानंतर तर एक होणार आहे की जाताना, म्हणजे उठून जाताना तुम्ही डिस्टर्ब माइंडनी जाणार. जे समोरच्या माणसाला ते देत आहेत त्याच्याही मनाचं समाधान नाही, आणि परत आल्यानंतर अर्धा तास रुटीनमध्ये यायला जाणार. त्याच्यापेक्षा अभ्यास करता करता हाक मारली आहे, उठून जायचं आहे, कुठला पॉईंट वाचताय तो पाहून घ्या, उठा, शांतपणे ते काम करा, डोक्यामध्ये आधी जे वाचलंय ते रिवाईज करा, त्यांना छानपैकी चहा द्या, हसत हसत म्हणा चांगला झालाय का. त्यांनी हो म्हणू नाही म्हणू, चांगलं म्हणू नाही म्हणू, चांगलं म्हटलं तर तुम्हाला फ्रेशच वाटेल, नाही झाला चांगला म्हटलं तर घाईघाईत केला म्हणा, सोडून द्या, परत अभ्यासाला येऊन बसा. खूप छान रुटीन बसेल. त्याच्यासाठी इथून शांत असावं लागेल. इथून शांत असण्यासाठी प्रायोरिटीज सेट असायला पाहिजेत. आणि जर समजा एवढं सगळं रामायण झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल मॅम कळते पण वळत नाही, सगळं बरोबर आहे तुमचं, पण नाही समजत आहे की का असं होतं, देन वेट करा. ज्या दिवशी वेळ तुमच्या कानाखाली सणकणेक वाजवेल ना त्या दिवसाची वाट पहा. आणि ज्या दिवशी ती वेळ तुमच्या कानाखाली वाजवेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की आपण आयुष्यातला किती टाईम बर्बाद केला. कालच्याच व्हिडिओखाली एका स्टुडंटची कमेंट आहे की मॅम खूप वेळ वाया घालवला लाईफमधला, आणि आत्ता रिअलाईज होते की आपण काय केलं मागचे 3 वर्ष. ती 3 वर्ष तर परत येत नाही आहेत, पण आता फक्त पश्चाताप आहे हातात. आणि ज्या वेळेला खरं माझ्या घरातल्यांना माझी गरज आहे त्यावेळेला मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही आहे. आणि तो जो गिल्ट आहे ना, तो गिल्ट तुम्हाला स्वस्थपणे जगू देणार नाही आहे. आणि जर त्या गिल्टसोबत जगायचं असेल देन आता तुम्ही फ्री आहात, तुम्हाला पाहिजे तेवढा टाईमपास करून घ्या. आणि जर नसेल जगायचं, जर तुम्हाला ताठमनेने, स्वाभिमानाने, समाधानाने जगायचं आहे, स्वतःच्या चेहऱ्यावरती खरीवाली एक स्माईल पाहिजे, तीच स्माईल आईवडिलांच्या चेहऱ्यावरती पाहिजे. आत्ता सगळी टाईमपासवाली कामं फेकून द्या आणि तुमच्या कामाला प्रायोरिटी द्या. तुमची लाईफ कुठल्या गोष्टीने चेंज होणार आहे ती तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल, या टिप्स तुमच्या कामी आल्या असतील. मला डेफिनेटली सांगा की याच्यातली कुठली चूक तुमच्याकडून होते आणि यातली कुठली टिप तुम्हाला बेस्ट वाटली, जी तुमच्या रुटीनमध्ये आत्तापर्यंत तुम्ही फॉलो करत नव्हता, इथून पुढे फॉलो कराल आणि डेफिनेटली त्याचा फायदा होईल. सो ती टिप डेफिनेटली मला कमेंट करून सांगा. ज्या टिपला जास्त कमेंट आलेले असतील ती कशा पद्धतीने यूज करायची त्याच्याबद्दल आपण डेफिनेटली पुढे आणखी बोलूयात. जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या या प्लॅटफॉर्मवरती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर कंबाईंड पूर्वपरीक्षा 2025ची तयारी करत असाल आणि 100 डेज चॅलेंज जे पेड आहे आपल्या वॉरियर ऑफिसर या ॲपवरती आहे, जिथे मी लेक्चर्स पण घेणार आहे, जर तुम्हाला ते जॉईन करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओची लिंक तुम्हाला एंड स्क्रीनला मिळेल, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.